लाडकी बहिणीचा लाडक्याचा 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात त्या वाटपाबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. तारीख ठरलेली आहे का? सरकारने कोणती तारीख ठरवली आहे याच्याबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. कोणत्या न्यूजपेपरला ही बातमी आली आहे? 20वा हप्ता किंवा 21वा हप्ता एकत्र मिळणार का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना हप्ता भेटणार, कुणाला भेटणार नाहीये, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि अजून एक आनंदाची बातमी लाडक्या तुम्हाला मी सांगणार आहे, ती महत्त्वाची म्हणजे की अधिवेशन चालू आहे. 26 मार्च पर्यंत अधिवेशन असणार आहे आणि या 26 मार्च पर्यंतच्या अधिवेशनामध्ये महत्त्वाच्या गोष्टी घडणार आहेत. काल देखील या ठिकाणी महत्त्वाच्या म्हणजे लाडकी बहीण योजनेवर चर्चा झालेली आहे. आपला मुद्दा या ठिकाणी लाडक्या बहिणीचा मुद्दा अधिवेशनामध्ये बघितला असेल तुम्ही, खूप गाजत आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. जे 21+6 27,000 कोटी आपल्याला मंजूर झाले त्याच्यामध्ये अजून भर या ठिकाणी होणार आहे आणि ज्या लाडक्या ताईंची कपात होणार होती त्या लाडक्या ताईंबद्दल पण आनंदाची बातमी समोर आली. कपात होणार नाही. ज्या गोष्टी या ठिकाणी व्हायरल होत होत्या की 90 लाख लाडक्या ताई बाहेर निघत होत्या, त्या लाडक्या ताई आता बाहेर निघणार नाहीत. या ठिकाणी त्याच्याबद्दल पण एक महत्त्वाची बातमी समोर आली, अंदाची बातमी समोर आली. ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. चला लाडक्या ताईंनो वेळ मिळता व्हिडिओला सुरुवात करतो. 20वा हप्ता नेमका कुणाला भेटणार, कधी भेटणार, तारीख ठरली आहे का, सगळ्या गोष्टी सांगतो. चला आता सुरुवात करूया. 20वा हप्ता तारीख नेमकी काय असणार आहे? सरकारची माहिती समोर आली आहे. 2 हप्ते एकत्र भेटणार का? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा लाडक्यानो, 2 हप्ते एकत्र भेटणार का? सगळीकडे ही चर्चा चालू झालेली आहे. कोणता? फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता. फेब्रुवारी महिना पूर्ण संपलाय, मार्च महिना पूर्ण संपत आलेला आहे. मग या 2 महिन्याचे हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत का? तुम्हाला काय वाटतंय? आता 2 महिन्याचा हप्ता एकत्र भेटण्यासाठी आता काही मोठी गोष्ट लाडक्या ताईंनो नाहीये. जर भेटलं तरी सरप्राईज भेटण्यासारखं काही नाहीये, कारण की आता 2 महिने पूर्ण संपलेत आणि सरकार हळूहळू बघितलं असेल तुम्ही, गॅप पडायला लागलाय, मोठा गॅप पडायला लागलाय. की मागच्या वेळेस पण बघा 23-24 तारखेला वाटप सुरू झालं होतं, यावेळेस पण आता 24 तारीख आलेली आहे. तर मग आता लक्षात घ्या, ह्या 1 महिन्याचा अजून हा गॅप पडलाय. तर या गॅप मध्ये पण आता जर भर पडली तर जवळजवळ 1.5-2 महिन्याचा गॅप पडेल आणि हप्ते पुढे 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 जात जातील. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे सरकारला, ह्या 2 दिवसामध्ये आपला सरकारकडे हा मुद्दा गेला पाहिजे. 26 मार्च पर्यंत अधिवेशनामध्ये परत एकदा लाडक्या बहिणीचा मुद्दा गाजायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींना या ठिकाणी न्याय भेटायला पाहिजे. याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. तर बघा 2 हप्ते भेटणार का? कोणाला मिळणार 3,000 रुपये. आणि बघा जर 2 हप्ते एकत्र भेटले तर कोणत्या लाडक्या ताईला भेटणार? ज्यांना 19वा हप्ता भेटला होता त्यांना भेटणार का? 19वा हप्ता भेटला नव्हता, ई-केवायसी अपडेट केले त्यांना पण भेटणार? सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एक छोटा प्रश्न विचारतो लाडके ताईंनो, ई-केवायसी कोणाची बाकी आहे का अपडेट करायची? आणि दुसरी गोष्ट, 19वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का नाही? लाडक्या ताईंनो तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि 2 प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. चला आता GR केव्हा येणार ह्याच्याबद्दल मी तुम्हाला बातमी सांगणार आहे. आणि लाडक्या ताईंनो अजून एक तुम्हाला महत्त्वाची बातमी सांगायलोय, ती म्हणजे जी लाभार्थी यादी असते, लाभार्थी यादी आज किंवा उद्या पर्यंत पण बनणार आहे. तुम्हाला ती पण बातमी सांगतो. लाभार्थी यादी बनल्यानंतर काही दिवसानंतर GR येतो आणि त्याच्यानंतर वाटप होत असतं. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी या 2 आज मला ती अपडेट भेटून द्या. अपडेट भेटल्यानंतर आज किंवा उद्या पर्यंत तुम्हाला ती अपडेट देईल की याद्या कोणाकोणाच्या बनल्या. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी खूप महत्त्वाचा व्हिडिओ, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर माहिती दिली जाते. चला आता वेळ व्हायच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला टाइम्स नाव मराठीची ही बातमी तुमच्या समोर दिसते लाडके ताईंनो. टाइम्स नाव मराठी या ठिकाणी दिसत आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी, फेब्रुवारी मार्चच्या हप्त्याची तारीख ठरली आणि केवायसी बाबत मोठी अपडेट. बघा मी या ठिकाणी काही बोलत नाहीये. टाइम्स नाव मराठी न्यूजपेपर आहे, टीव्ही चॅनल देखील आहे. तर या टाइम्स नाव मराठीची एक बातमी समोर आली. काय बघा, लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी, फेब्रुवारी मार्चच्या हप्त्याची तारीख ठरली आणि केवायसी बाबत मोठी अपडेट. बघा दोन्ही गोष्टी या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता एकत्र भेटू शकतो का आणि तारीख काय ठरली तिच्याबद्दल माहिती दिली आहे. आणि त्याचबरोबर ई-केवायसीची काही अपडेट आली आहे का, त्या दोन्ही बातम्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा तुम्हाला बघायचा आहे. तर या योजनेबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट बघा लाडक्या ताईंनो,
ही दाखवली तुम्हाला 90 लाख महिलांची नावे लाभार्थीच्या यादीतून वगळणार. अशा स्वरूपाच्या चर्चा, अशा स्वरूपाच्या बातम्या भरपूर येत होत्या. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की 90 लाखापर्यंत लाडक्या बहिणींना बाहेर काढलं जाणार आहे. म्हणजे एवढ्या नाही, होतील काही फार कमी होतील, अपात्र लाडक्याताईंची कमी होईल, पण एवढा मोठा आकडा बऱ्याच ठिकाणी पसरला जात होता की 90 लाख 1 कोटीपर्यंत लाडक्या बहिणी निघतील. असं होणार नाहीये. हो, निघल्या तर हे तुम्हाला मी आधीपासून सांगतोय, शक्यतो तर तुम्हाला 10-20 लाख हे पर्यंत जास्तीत जास्त जाईल आकडा, पण एवढा मोठा जो आकडा आहे तो शक्य नाही. एवढ्या मोठ्या लेवलला लाडक्या बहिणी बाहेर काढल्या जाणार नाहीत, कारण की सरकारला पण हे डायरेक्ट या ठिकाणी सरकारकडे खूप मोठं अपोज होईल, विरोध होईल. एवढा मोठा जर आकडा त्यांनी लगेच बाहेर काढला तर हळूहळू 2-3 वर्षात 4 वर्षानंतर निघेल हळूहळू, पण लगेच एवढा मोठा आकडा बाहेर काढला जाणार नाहीये. कारण की मागच्या वेळेस बघा, ज्यावेळेस निवडणूक झाल्या होत्या त्यावेळेस जिंकल्यानंतर 5 लाख 6 लाख लाडक्याताई मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात काढल्या होत्या. त्याच्यानंतर हळूहळू 17वा 18 12वा 13वा 14व्या हप्त्याच्या वेळेस पण जवळजवळ 26 लाख लाडक्याताई बाहेर काढल्या, पण परत त्यांना एकदा मध्ये घेतलं होतं. पण परत आता ई-केवायसी चालू आहे, ई-केवायसी मध्ये पण हळूहळू बाहेर निघतील, काळजी करायची गरज नाही. आणि बऱ्याच लाडक्याताई गव्हर्नमेंट एम्प्लॉईच्या नावाखाली पण बाहेर निघल्या होत्या, त्यांना 17वा 18वा हप्ता भेटलेला नाहीये, अशा पण लाडक्याताई होत्या. पण हे 90 लाखापर्यंत आकडा पोहोचणार नाही, हे तुम्हाला मी आजच क्लिअर करतो. ह्या वर्षात तरी 90 लाख हा आकडा पोहोचणार नाहीये. जास्तीत जास्त 10-20 लाख 30 लाख मॅक्स टू मॅक्स 30 लाख पकडून त्याला, त्याच्या वर आकडा जाणार नाही. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. त्याच्यामुळे तुम्हाला लाडक्याताईंना एक छोटा प्रश्न विचारतोय की तुमची ई-केवायसी अपडेट केली का? हात जोडून विनंती आहे. 31 मार्च पर्यंत वेळ आहे, त्याच्यानंतर तुम्हाला विचारणार नाही कोणी, डायरेक्ट तुमचं नाव बाहेर काढलं जाईल. त्याच्यामुळे सर्वांनी ई-केवायसी अपडेट करून घ्या, अंगणवाडी सेविकांना भेट द्या. आता बघा, 90 लाखाचा जो आकडा आहे त्याच्यावर भाष्य देखील आदित्य तटकरे मॅडम यांनी काय म्हणले. आदित्य तटकरे मॅडम, तर आदित्य तटकरे मॅडमनी सांगितले 31 मार्च पर्यंत तुम्ही ई-केवायसी करून घ्या. ज्या लाडक्याताई पात्र असतील त्यांना ठेवलं जाईल आणि अशा स्वरूपाची मोठी काही कपात कोणी केलेली नाहीये. आणि ज्या अफवा पसरत आहेत त्या अफवाला या ठिकाणी तुम्ही बळी पडू नका, अशा स्वरूपाची या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडमनी पण बोलले. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. आता मेन पॉइंट कडे येतोय बघा लाडक्याताईंनो, फेब्रुवारी मार्च हप्ता कधी मिळणार, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं लाडक्याताईला आता बरेच जण विचारतात की सर नेमका हप्ता कधी भेटणार आहे. तर लाडक्याताईंनो तुम्हाला मी 2 कारणं सांगतोय, परत सांगतोय, जवळजवळ 1-2 आठवड्यापासून सुरुवातीपासून तुम्हाला ही कारणे सांगतोय. अधिवेशन चालू आहे 26 मार्च पर्यंत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा ई-केवायसीचा शेवटचा आठवडा, म्हणजे आता हा 31 मार्च पर्यंत हा शेवटचा आठवडा आहे. त्याच्यामुळे ह्या 2 कारण महत्वाचे कारण आहेत. आणि तिसरं फायनान्शियल इयर, त्याच्याबद्दल एवढं काही नाही मोठं, पण ह्या 2 महत्वाच्या कारणामुळे तुमचे हप्ते या ठिकाणी पुढच्या महिन्यात जातील, जास्तीत जास्त पुढच्या महिन्यात जातील. याच्यापेक्षा जास्त वर काय होणार नाही, पण हप्ते तुम्हाला भेटणार. त्याच्यामुळे काळजी करायची कारण नाहीये. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल फेब्रुवारी मार्च हप्ता कधी मिळणार, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तारीख, हप्त्याची तारीख काय ठरली. टाइम्स नाव मराठीची ही बातमी 15 एप्रिल पर्यंत सरकारकडून पैसे येतील, अशा स्वरूपाच्या बातम्या ज्या आहेत त्या बातम्या आहेत, पण अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. सरकारच्या त्यांचे जे सूत्र असतात, म्हणजे न्यूजपेपरचे जे सूत्र असतात त्या सूत्राकडून त्यांना ती माहिती भेटली. 15 एप्रिल पर्यंत तारीख या ठिकाणी ठरत आहे. 15 एप्रिलच्या अगोदर असं समजू नका, 15 एप्रिलच्या अगोदर कधी पण तुम्हाला 2 हप्ते भेटतील, कारण फेब्रुवारी मार्च महिना पूर्ण संपला त्याच्यामुळे, किंवा फेब्रुवारीचे 1 पण भेटू शकतो. ह्याच्यात पण काही असं नाही की 3000च भेटतील. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे ही गोष्ट समजून घ्या. इथे सांगतो, काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज.